नमस्कार मित्रांनो, लेटेस्ट अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे ऑनलाईन गेम नियमांचे उल्लंघन हा अजामीनपात्र गुन्हा असणार आहे. ऑनलाईन गेमिंगसाठी केंद्र सरकारचा प्रस्ताव दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी राष्ट्रपतींची मंजुरी सदर प्रस्तावास मिळाली. पैशाचा वापर करून खेळल्या जाणाऱ्या ऑनलाईन गेमिंगसाठी नियमांचे उल्लंघन करणे हा यापुढे अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. फक्त कंपनीलाच नव्हे तर कंपनीच्या कर्मचाऱ्यालाही दोषी धरण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मसुदा नियमांवर प्रतिक्रिया मागवलेल्या आहेत. प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग ॲक्ट 2025 म्हणजेच प्रॉक कायदा अंतर्गत कारवाई होणार आहे. BNS 2000 मधील कलम 5 व कलम 7 नुसार हे गुन्हे ऑनलाईन गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र असणार आहे. सदरचा मसुदा प्रॉक कायद्याच्या कलम 19 प्रमाणे तयार केलेला आहे. संसदेने ऑगस्टमध्ये मंजूर केलेल्या या कायद्यामुळे देशात ऑनलाईन मनी गेम्स आणि पैशावर आधारित गेमिंग सेवांवर तसेच त्यांच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे. एकंदरीत यापुढे ऑनलाईन गेमिंगमध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे हे नक्की कॉमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.